आपल्याकडे येणार होते आज पाहुणे, पण आपल्याला फक्त एकाच पाहुण्यात इंटरेस्ट होता. तो पाहुणा म्हणजे ही बाई. तर ही आहे काशवी, माझ्या आत्याच्या मुलीची मुलगी. लईच गोड आहे हो. हिला जिंदगीत पहिल्यांदा भेटलो आणि विचारलं ओळखते का, तर बघायची एक्सप्रेशन. किती मोठा झाला रे तू. पुसदच्या बस स्टँडवरून आत्याला म्हणजेच काशवीच्या आजीला थेट घेऊन आलो मी गिफ्ट शॉपवर. ही बाई तर आपला हातच नव्हती सोडत. लहानपणी आपण जेव्हा मामासोबत फिरायला जातो तेव्हा अशीच मजा यायची. काशू म्हणे मामा मला ही सायकल पाहिजे. म्हटलं ही कोई मिल गया वाली. तर म्हणे नाही नाही मला हा टेबल पाहिजे. मी म्हटलं त्याच्या आधी सेकंड कर. शेवटी पिकाचू आणि तिला एक छान बॉटल घेऊन दिली. घरी आलो तेवढ्यात सगळ्या माझ्या आत्या आल्या होत्या. आपल्याला भाई 5 आत्या, त्याच्यापैकी 4 इथंच होत्या. कपू आत्या म्हणे भाऊ टोपी घाल ऊन लागल. सगळ्या आत्याने मिळून पप्पाला वळलं आणि मग त्यांचा मेन टॉपिक सुरू झाला भाई. केव्हा करता लगीन. मग मी माझ्या आत्या भावाला म्हटलं तू कर लगीन. तर त्याचे रिॲक्शन बघ. म्हणून इकडे थांबलोय. पोरगं लाजलं रे. एवढ्यात बघतो तर काय आपली काशू झोपेतून उठलेली. चला मी खेळतो आमच्या काशू सोबत. बाकी तुम्ही चिल मारा आणि फॉलो करून घ्या. बाय. मम्माकडे नाही जात आम्ही.